रोहींना मारण्याची परवानगी 48 तासात न मिळाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक उपवनसंरक्षक कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा बुलढाण्यात आझाद हिंद शेतकरी संघटनेतर्फे यापूर्वी निवेदनातून देण्यात आला होता। त्यानुसार शनिवारी संघटनेतर्फे बुलढाण्यातील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळं ठोको आंदोलन करून शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या आदेशाचा विपर्यास करून स्थगितीचं कारण पुढे करत रोही आणि रानडुक्कर मारण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, वन्य हिंस्र प्राण्यांकडून शेती पिकाची नुकसान भरपाई मिळावी, हिंस्र पशूंच्या हल्ल्यात मृत्युमुखी तसंच जखमी शेतकरी शेतमजुरांना मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं पाठपुरावा करत आंदोलनं करण्यात आली। मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही। अखेर आझाद हिंद शेतकरी संघटनेनं उपवन संरक्षण कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला प्रतिकात्मक ताला ठोको आंदोलन करून शासन प्रशासनाचा निषेध केला। मुर्दार शासन प्रशासनाच्या विरोधात आज आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक ताला ठोको आंदोलन बुलढाणा जिल्हा डीसीएफ कार्यालयाला केलेले आहे। शासन प्रशासनाने येणाऱ्या 48 तासात दखल घेतली नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक डीसीएफ कार्यालयाला ताला ठोको आंदोलन आझाद हिंदच्या माध्यमातून करण्यात येईल। त्वरित रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी मिळाली पाहिजे। मोडलेल्या शेतकऱ्यांना उठून उभं करण्यासाठी शासनाने अध्यादेश त्वरित पारित करावे। डीसीएफ कार्यालयाने त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं, अन्यथा या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि ताला ठोकण्यासाठी आझाद हिंद पुढाकार घेईल।